शासनानं पावसाळा 2-3 दिवसांमध्ये संपतोय। दिवाळीच्या पूर्वी ह्या रस्त्यांची दुरुस्ती करावी। जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत, आर.डी. सामंत कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हे रस्ते केलेले आहेत। तर ज्या रस्त्यांची 2 वर्षाची DLP असेल त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे, ज्यांचं 5 वर्षाची DLP आहे त्याचंही सिक्युरिटी डिपॉझिट आहे। या डिपॉझिटमधून हे रस्ते तात्काळ ठेकेदाराकडून दुरुस्त करून घ्यावेत, अन्यथा त्यांना ब्लॅकलिस्टात टाकावेत। आणि रत्नागिरी नगरपालिकेतले रस्ते हे जर करण्याकरता त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर या ठिकाणी जी घरपट्टी नगरपालिकेला मिळते त्या निधीतून त्यांनी हे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत, अन्यथा आंदोलन करणार। आणि उद्या एक अनोखं आंदोलन आम्ही जनतेच्या सहकार्यानं करायचं म्हणतोय। सगळ्या जनतेनं त्याच्यात सहभागी व्हावं। उद्या बरोबर दुपारी 12 वाजता आपण रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही असा त्या ठिकाणी आपलं 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर हेवी व्हेकल जे असतील हे 5 मिनिटं रस्त्यावरती थांबवून चक्का जाम त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आपापली वाहनं रस्त्यावरती थांबवावीत। एक 10 ते 15 मिनिटाचा प्रोटेस्ट त्या ठिकाणी करावा की जेणेकरून राज्य सरकारला कळेल की आज नेमकी वाहन चालकांची काय दैना आहे। आणि हे आंदोलन आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नसून हे समस्त रत्नागिरीकरांचं आंदोलन करावं, अन्यथा जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांवर कारवाई करून नवीन ठेकेदारांकडून दिवाळीच्या पूर्वी ही कामं करून घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।